सतीश चव्हाण यांचा दिवस सुरू होतो भल्या पहाटे। त्यांना घाई असते शक्य तेवढ्या लवकर त्यांच्या कार्यालयात जाण्याची, कारण तिथं अनेक जण त्यांच्या येण्याची वाट बघत असतात। काही आपली कामं घेऊन तर काही आमदार साहेबांना भेटायला म्हणून। सगळ्यांना पुरेसा वेळ देणं ही गोष्ट आवर्जून पाळावी लागते। मराठवाड्याचा एकंदर आर्थिक मागासलेपणा, त्याच्यामध्ये होणारी तरुणांची ससेहोलपट, त्याच्यासाठी काय करता येईल असा काही आडाखा मी माझ्या मनात मांडला होता। IITचं सेंटर असेल, आता घातलेलं तंत्र शिक्षण विद्यापीठ, जी कल्पना आता राजेश टोपेंनी मांडलेली आहे, मी त्यांना आता आग्रह धरलेला आहे। विशेषतः ग्रामीण भागातील मुलांना थोडा न्यूनगंड असतो, इंग्लिश बोलता येत नाही किंवा कॉम्प्युटर हाताळता येत नाही। त्या संदर्भात मी माझ्या आमदार निधीमध्ये जास्तीत जास्त आमदार निधी हा मी ग्रामीण भागातल्या शाळांना कॉम्प्युटर देण्यामध्ये खर्च केलेला आहे। हिंगोलीसारखा भाग आहे, परभणी आहे, उस्मानाबाद आहे, लातूर आहे, या भागात ते उद्योग आले पाहिजेत। त्यांना लागलेलं मनुष्यबळ आपण आत्तापासून तयार करायला चालू केलं पाहिजे, अशा प्रकारचा माझा प्रयत्न आहे। अशा प्रकारे बेरोजगारी कमी करण्याचा माझा प्रयत्न राहील। जे उच्च वर्गातील आहेत परंतु आर्थिकदृष्ट्या मागास आहेत, त्यांना धड भिकही मागता येत नाही आणि त्यांना कर्जही कोणी देत नाही, अशांसाठी सुद्धा काहीतरी धोरण सरकारने आखलं पाहिजे, अशी माझी धारणा आहे। आगामी काळात त्या दृष्टीनं मराठवाड्यात उद्योगधंदे वाढावेत, इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलप व्हावं, त्या दृष्टीनं पूरक शिक्षण व्यवस्था सुद्धा डेव्हलप झाली पाहिजे। वेगवेगळे कोर्सेस जे आतापर्यंत माहीत नाहीत परंतु त्या कारखान्याला लागणार आहेत, शॉर्ट टर्म कोर्सेस तयार केले पाहिजेत, अशा प्रकारची भावना माझ्या मनात आहे। मित्र म्हणून त्यांना निवडणुकीमध्ये पहिल्यांदा जेव्हा ते उभा राहण्याचा त्यांनी निर्णय घेतला, त्यावेळेला मला असं वाटतं की त्यांच्या व्यक्तिगत जो संपर्क आहे त्या संपर्कामुळेच ते पहिल्यांदा निवडणुकीला उभा राहून निवडून येऊ शकले। कारण प्रत्येकाला माहीत होतं की हा माणूस निवडून आल्यानंतर आपल्याला जे काय आपली काय अपेक्षा असेल त्याप्रमाणे सर्व कामं ते करू शकतील। आणि निवडणुकीच्या नंतरच्या काळामध्ये त्यांनी प्रत्येक ठिकाणी जाऊन वेगवेगळ्या मतदारांना त्यांचं जे अपेक्षा विचारल्या, काय मी तुमचं काम करू शकतो ह्याबद्दल अभ्यास केला आणि त्या ह्याच्यातून लोकांच्या ज्या अपेक्षा आहेत त्या अपेक्षा पूर्ण करू शकतील असा मला विश्वास आहे। दुसरी एक महत्त्वाची गोष्ट जी मला जाणवते ती ही आहे की राजकारणी लोक काय करत असतात की काम हो किंवा न हो, त्यांच्या हातून काम होणार नसलं तरीही ते नाराज कसं करायचं असं समजून ते हो बघतो करतो असं म्हणतात। पण सतीश चव्हाणच्या बद्दल नक्कीच सांगू शकतो की एखादी गोष्ट जर होणार नसेल तर ते स्पष्टपणे तिथल्या तिथे तोंडावर सांगतात की हे काम माझ्याच्याने होणार नाही आणि मी हे करू शकणार नाही। त्यामुळे समोरच्या माणसाला थोड्या वेळासाठी वाईट जरी वाटत असलं तरी त्याचा जो वेळ आहे तो वेळ वाया जात नाही। आम्हाला सुट्ट्या मिळायच्या नाही, कारण त्यावेळेस खेळणारी मुलं कमी असायची। आमच्यासाठी खेळ अत्यंत महत्त्वाचा असतो, वार्षिक इंटर कॉलेज कॉम्पिटिशन असेल किंवा आंतरशालेय क्रीडा स्पर्धा असतील, परंतु आम्हाला सुट्ट्या मिळायच्या नाही। मग तो वेळ आम्हाला एक्स्ट्रा पिरियड करून किंवा एक्स्ट्रा अभ्यास करून भरून काढायला लागायचा। आम्ही त्यावेळेस मी खेळाडूंचं शिष्टमंडळ घेऊन तत्कालीन प्रिन्सिपॉल रत्नाळीकर म्हणून होते, त्यांच्याकडे गेलो होतो आणि त्यांना आग्रह धरला आम्ही की खेळाडूंना काही विशेष सवलती मिळायला पाहिजे। आम्ही खेळणार नाही असं आम्ही म्हणू शकत नाही, परंतु त्या आपल्या कॉलेजची टीम जिंकली तर आपल्या कॉलेजची सुद्धा मान उंच जाईल। त्यांना पटलं, त्याने आम्हाला सुट्ट्या दिल्या, काही मार्कांची खेळाडूंसाठी विशेष मार्कांची प्रोव्हिजन केली। प्रत्येक क्षेत्रामध्ये अभ्यास करून लोकांचे प्रश्न मांडणं, मग ते सामाजिक क्षेत्रातले असो, ते पाण्याच्या संदर्भातले असो, सांस्कृतिक क्षेत्रातले असो की प्राध्यापकांच्या वेतन श्रेणी किंवा शिक्षकांच्या वेतन श्रेणीच्या संदर्भातले असो, अतिशय हिरिरीने सर्व प्रश्न विधानसभेत मांडून आणि त्याच्यासाठी संघर्ष करणं हा सतीश भाऊंचा स्वभाव आहे। अतिशय निष्काम पद्धतीने सेवा करणारा विनायकराव पाटलांची अतिशय मनापासून ज्यांनी आयुष्यभर साथ दिली असा एक कर्मयोगी आपल्यामधनं फार लवकर निघून गेला आणि त्यांच्या मुलांनी आपल्या वडिलांची आठवण कायम राहावी, चिरंतन राहावी
यासाठी मोठी देणगी दिली. तर एक धडपडणारा एक चांगला लोकप्रतिनिधी या मराठवाड्याचं नेतृत्व आज पदवीधर मतदारसंघातून करतो आहे आणि मला विश्वास आहे की त्यांचे जे गुण आहेत त्या गुणाकडे पाहता ते निश्चित प्रकारे अत्यंत चांगल्या उंचीवर राजकारणात सुद्धा जाऊ शकतील. 1999 साली डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या निवडणुका घोषित झाल्या. का कोणास ठाऊक एके दिवशी कैलासवासी वसंतरावजी काळे साहेब माझ्या घरी आले आणि आता सतीश तुला इलेक्शनला उभं राहायचं आहे. म्हणजे कशासाठी? ते म्हणजे सिनेटसाठी उभं राहायचं आणि संस्था करून तुझं नाव कोणतरी आणावं लागेल. मी विचार केला आणि डॉक्टर पद्मसिंह पाटील साहेबांना मी विनंती केली, त्यांचं जे तेरणाच्या चॅरिटेबल ट्रस्ट आहे त्यांच्यातर्फे माझं नाव पाठवावं. त्यांनी एका क्षणात होकार दिला आणि मी सिनेटचं इलेक्शन जिंकलो. सतीशबद्दल सांगायचं झालं तर 2 गोष्टी प्रामुख्याने मी सांगेल. त्याच्याजवळ एक दृष्टिकोन आहे, एक विजन आहे आणि त्याच्या कामाचा ज्याला आपण एक म्हणू आवाका फार मोठा आहे आणि त्याची एक स्पीड आहे. आमदारकीच्या काळामध्ये त्यांनी औरंगाबाद उस्मानाबाद आज इकडे उद्या तिकडे, म्हणजे मला तर तसं तुलना बरोबर नाही की शिवाजी महाराजची आठवण झाली. सकाळी सुरतला अजून कुठे संध्याकाळी तिकडे. हा जनसंपर्क फार महत्त्वाचा. सतीश चव्हाण हे अशा एका मतदारसंघातून निवडून आलेले होते की जिथं अनपढ लोकांचं काही काम नव्हतं, जिथं भावनेचा काही फारसा आधार घेतला जाऊ शकत नव्हता. वैचारिक अधिष्ठान असणारी माणसंच या क्षेत्रामध्ये काम करू शकतात. सरकारी सेवेत अभियंता जेव्हा प्रवेश घ्यायचा तेव्हा वर्ग 3च्या नोकरीमध्ये त्यांना प्रवेश मिळत होता. हे अत्यंत अपमानास्पद आम्हाला वाटलं. मी एकटा नाही, त्यावेळेसचे सगळेच कॉलेजमधली मुलं पेटून उठली. अत्यंत तीव्र असं आंदोलन केलं आणि मला आनंद वाटतो सांगायला की सरकारने 6 महिन्याच्या आंदोलनानंतर सर्व अभियंत्यांना वर्ग 2चा दर्जा दिला. पदवीधर मतदार संघ में कुछ 3.5 लाख वोट मतदार उन्होंने नोंदनी की है, जिसमें से 1/3 1 लाख कुछ हजार औरंगाबाद संघ के लोग हैं. और जो मतदाता है उनके साथ जितना सक्षम संपर्क सतीश चौहान साहब ने रखा है और ये सक्षम संपर्क उनका सिर्फ मतदान के लिए या मतदाताओं के लिए नहीं, बल्कि जो हमारे इस शिक्षण क्षेत्र में मराठवाड़ा क्षेत्र में और मराठवाड़ा क्षेत्र की जो 2 महत्वपूर्ण विद्यापीठ हैं, डॉक्टर बाबा साहेब अम्बेडकर मराठवाड़ा विद्यापीठ और स्वामी रामानंद तीर्थ मराठवाड़ा विद्यापीठ, फिर उसी के साथ जो परभनी का हमारा एग्रीकल्चरल यूनिवर्सिटी है, इनकी समस्याओं से भी मुझे जहाँ तक मालूम है हमारे जो आदरणीय आमदार हैं सतीश जी, वो पूरी तरह से जानकारी रखते हैं. मी आणि आमदार सतीश चव्हाण साहेबांचा साधारणतः गेल्या 30 वर्षापासून संबंध आहे. अतिशय धडाडीचे नेतृत्व म्हणून मराठवाड्याचा पदवीधर आमदार म्हणून त्यांनी गेल्या काही दिवसामध्ये जे निर्णय घेतलेले आहेत आणि त्यांची टर्म जी आहे अतिशय यशस्वी पराकोटीची टर्म म्हणून आमच्या नजरेत भरते. ती ज्येष्ठांना असो, युवकांना असो किंवा मधल्या पिढींना असो, सगळ्याच पदवीधरांचा अक्षरशः हृदयाचा ठाव घेणारी कामं त्या माणसाने केलेली आहेत. राजकारणाची आवड तशी मला लहानपणापासूनच होती. घरात वडील काँग्रेसचं काम करायचे. ते राजकारण वेगळं होतं, हे राजकारण वेगळं. आजचं फार जमीन आसमानाचा फरक आहे. कमिटेड कार्यकर्त्यांची फौज त्यावेळेस काँग्रेसकडे होती, इतर सर्व पक्षाकडे असेल, पण जास्त फौज काँग्रेसकडे असेल. 2008 साली पदवीधर मतदारसंघाची निवडणूक लागणार. गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेज हे गरिबांसाठी अतिशय अत्युच्च असलेले सेवा असलेलं एक मोठं स्थान आहे आणि त्याचं मराठवाड्यामध्ये आणि मराठवाड्याच्या आजूबाजूला सगळीकडूनच गरीब पेशंट्स त्या गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेजला येतात. इथल्या सोयी चांगल्या व्हाव्या
इथे जास्तीत जास्त गरिबांची सेवा व्हावी याच्यासाठी सतीश भाऊ नेहमीच धडपडत असतात. याच्यातून उपक्रमामधून त्यांनी 30 कोटीचा निधी या आपल्या गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेजसाठी सँक्शन करून आणला. पक्षविरहित मैत्री हे सुद्धा माझ्या निवडणुकीत मी जे जिंकलो हे यशाचं गमक म्हणावं लागेल. मी काही अशा मंडळींना निवडणुकीमध्ये आग्रह केला नाही माझा प्रचार करण्याबद्दल, परंतु जी मैत्री आमची कायम टिकलेली होती त्या बॅक चॅनल आपण ज्याला म्हणतो, पडदे आडून काम करणारी, मदत करणारी खूप मंडळी होती जी मला अजूनही माहीत नाही कोण कोण मदत केली. त्यांच्यामुळे मी जिंकू शकलो. माझी शाळा स्वतःची असल्यामुळं शाळेची इमारत तयार झालेली आहे, पण त्या शाळेच्या इमारतीच्या उद्घाटनासाठी मला भाऊलाच आणायचं होतं. त्यानिमित्तानं मी औरंगाबादला आलो होतो. त्याचबरोबर दुसरे काही प्रश्न होते माझे वैयक्तिक आणलेले, मी पदवीधरचे काही निवेदनं द्यायचे होते, तेही भाऊला दिले. त्याच्या संदर्भात भाऊ म्हणले 20 तारखेला मी मुंबईला जाऊन त्या ठिकाणी त्या प्रश्नाचे सोडवण्याचा प्रयत्न करतो. आणि पहिल्यापासून मला भाऊचा अनुभव, एखादा शब्द भाऊनं दिला की ते शेवटपर्यंत ते कडेला नेतात आणि ते प्रश्न सॉल्व्ह करतात. मी जे सतीशचं अभिनंदन करतो ते यासाठी की तुम्ही तरुण मुलांना एक संधी दिलीत. तुझ्यामध्ये असलेल्या आविष्काराची जी क्षमता आहे आणि जी दिशा आहे त्या दिशेला तू दाखव तुझ्या अभिव्यक्तीच्या मार्फत. इंजिनिअरिंग पास झाल्यानंतर वडील एक दिवशी अचानक पुण्याला आले. त्यामुळे सगळं एका थोर व्यक्तीला आपल्याला भेटायला जायचं. मला कळलं ना वडील कशाला घेऊन चालू आहेत मला तिथे. पुण्याला आता जी चतुर्शृंगी आहे त्याच्यासमोर यशवंतरावजी चव्हाण राहायचे, केसरीचे रामभाऊ जोशी त्यांचे मित्र. वडील मला तिथे घेऊन गेले. यशवंतरावजींचं दर्शन घ्यायला लावलं मला, त्यांची माझी ओळख करून दिली. तो क्षण मी आयुष्यात विसरू शकत नाही. अत्यंत साधे व्यक्तिमत्व, समोरच्याशी संभाषण करण्याची उत्कृष्ट कला आणि त्यांची जी छाप माझ्यावर जी पडलेली आहे 1984चा पिढ असेल तो 83-84. सातत्याने हे काम त्यांच्या हातातनं घडत राहावं म्हणून मराठवाड्यातल्या तमाम पदवीधरांना माझी एक विनंती असेल की अतिशय प्रखर असा हा युवा नेता, पदवीधरांचा नेता आपल्यासाठी सगळ्यात मुकुटमणी आहे, मानबिंदू आहे. मराठवाड्यामधून राष्ट्रीय पातळीवर, राज्य पातळीवर प्रभावीपणे नेतृत्व करू शकतील अशी जी काही एक भावी पिढी आहे, तिसरी फळी ज्याला आपण म्हणू शकू, अशा तिसऱ्या फळीमधले ते एक महत्त्वाचे उमदे असे लोकप्रतिनिधी आहेत. सगळ्या मतभेदांच्या पलीकडे जाऊन सुद्धा माणसांची मैत्री होऊ शकते. मतभेद झाले तरीही ते मतभेद हे चर्चेने सुटू शकतात अशी एक धारणा असणारा हा माणूस आहे. ते सतत रात्रंदिवस धडपडत असतात आणि पदवीधरांना आपल्याच विभागामध्ये काम कसं मिळेल आणि त्यांना उद्योग कसा उभा करून देता येईल यावर त्यांचा भर असतो. सगळ्यात इम्पॉर्टंट म्हणजे सतीश भाऊ जे सांगतात, जे बोलतात, जे आश्वासनं देतात ते पूर्णपणे पाळतात. आणि असे आमदार आतापर्यंत मी पाहिले नव्हते की कुठल्याही क्षणी त्यांना आपण फोन केला तर कधीच असं झालं नाही की त्यांनी फोन उचलला नाही. सच का साथ सबका साथ, सतीश चव्हाण. सच के साथ सबके साथ म्हणजे सतीश चव्हाण. सच का साथ सबका साथ 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 सतीश चव्हाण. सबका साथ, सच का साथ सतीश चव्हाण. सच का साथ सबका साथ सतीश चव्हाण. सच का साथ सबका साथ सतीश चव्हाण. सच का साथ सबका साथ सतीश चव्हाण. 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 सतीश चव्हाण.